मला आधीच एकाच बायकोने नको नको करून सोडलं आणि देवाने मला अजून एक बायको दिली आहे. आणि आई शपथ घेऊन सांगतो, खरं जे घडलंय ते तर मी सांगणार नाही आणि खोटं तर मी बोलतच नाही. मागच्या 42 वर्षापूर्वी मी म्हसोबाकडे नवस मागितलं होतं की देवा मला एक हेल्पर दे, आणि देवाने माझं ऐकलंय आणि मला हेल्पर पाठवलाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हेल्पर करतो तरी काय? हेल्पर करतो माझी सेवा आणि मी त्याच्या बदल्यामध्ये त्याला ऑपरेटिंग शिकवतो. तसा आपला हेल्पर रूपानं देखणं आणि दिसायला चिकणं आहे, फक्त टिकला पाहिजे रे. आता हा नवीन भेटलेला हेल्पर किती दिवस टिकतोय त्याचं त्यालाच माहिती, पण आम्ही ज्या ऑफिसमध्ये वायफाय बसवलं होतं हे 7 दिवसामध्येच बंद पडलं. काय याचा फायदा आहे? देव करो असला मॅनेजर कोणालाच भेटू नये. काम वगैरे सगळं कंटिन्यू लेवलला चालू असतं. याला अचानक आठवतं की आजची रील बनवायची राहून गेली. आता तेच शूट आम्ही करत होतो आणि ते रीलचं राहू द्या बाजूला, हा मला ओहम्स लॉ विचारत होता. आता मला जर ओहम्स लॉ येत असता तर मी जेसीबी चालवला असता का? आणि तसं बघायला गेलं तर एखादा छोटा मोठा ऑस्कर पुरस्कार आमच्या तोंडावरती पण फेकून मारला पाहिजे, कारण कालची रील आम्ही एका टेक मध्ये फायनल केली. आणि तुम्ही सगळेजण मिळून मला टोमणे मारत असता की व्लॉग रोज आले पाहिजे. अरे कसे व्लॉग रोज येतील? अर्धा दिवस तर मी ट्रॅफिक मध्येच गुंतलेला असतो आणि घरी यायला भरपूर असा उशीर झाला, त्यामुळे जेवायला एका ठिकाणी थांबलोय आणि एका कोपऱ्यामध्ये येऊन व्हॉइस ओव्हर करतोय. सो हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला 9 वाजता लाईव्ह स्ट्रीम वरती भेटतो. चला बाय बाय.